परळी तालुक्यातील मांडवा या गावामध्ये प्राचीन काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी प्रति दरवर्षी यात्रा भरली जाते। मोठा उत्सव सप्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भाविक या देवाच्या दर्शनासाठी येतात आणि सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम तब्बल महिनाभरापासून ही तयारी जी आहे ते असते अशी माहिती जवळपास मिळाली आणि रुचकर या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी देखील बाहेरून मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत। माझ्यासोबत या मंदिरासंदर्भात माहिती देण्यासाठी काही महाराज आहेत। महाराज, काय एकूणच माहिती द्याल या मंदिरासंदर्भात? किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे? जय श्री राम। बोलो काळू बाबा की जय, काल भैरव महाराज की जय, बोलो छत्रपति शिवाजी महाराज की, बोलो भगवान बाबा की, परली वैजनाथ की जय श्री राम, बोलो सनातन धर्म की भगवान की परंपरा। ये मांडवा गांव बहुत पवित्र गांव है, 370 साल से चली आ रही है। ये कालू भैरव कालू बाबा मंदिर जो यहाँ बाबा ने तपस्या की थी और उनका आज भी साक्षी वट वृक्ष झाड़ है जिसने रामजी पटेल के यहाँ पटलिया की खेत चराई। उस खेत चराते वहाँ सो गए थे, सोने के बाद वो गैया पूरी आ गई तो सब गांव वाले मारने आ गए। देखा बाबा ने तो देखा तो एक झाड़ के दो कनिस लगे, झाड़ को दो। तो भगवान ने यहाँ तपस्या भूमि है बाबा की और ये पूरे समाज का, हिंदू सनातन धर्म का, हमारे वंजारी समाज और लभान समाज के ये आराध्य देव है और कुल देवता। और इनको हम हर साल मार्गशीर्ष महीना ये 7 दिन भागवत महापुराण राम कथा होती है और अन्नदान और पूरे पालकी सोहला और हजारों की संख्या में रोज अन्नदान होता है और कीर्तनकार कथाकार और सब प्रवचन होता है और अन्नदान। और यहाँ की सभी क्षेत्र के, ये पंचकोशी क्षेत्र के सब यहाँ बहुत बड़े भक्त हैं। चाहे ये गांव की पहली शादी हो, पहला जोड़ा, यहाँ दर्शन, कौन सा भी पहला कार्य बाबा का दर्शन होते हैं, सब कुछ कार्य होता है। ये महाराष्ट्र से, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाना और यहाँ से कर्नाटक से भी यहाँ के भक्त लोग आते हैं हर साल इस महीने में। ये बहुत बड़ी पवित्र होती है और यहाँ के गांव मांडवा ये बाबा का माहेरगढ़ है और यहाँ से ही सब वो प्रसिद्ध हुआ है। ये पूरे भारत में यहाँ से उनकी फैली, मेन यहीं के स्थापित है। तो इसीलिए हम इस स्थान को बड़ा मान है क्योंकि वैजनाथ ज्योतिर्लिंग धाम काल भैरव कालू बाबा, इसी नाम से आज वैजनाथ के नाम से भी हम पुकारते। तो आज यहाँ के भक्त मांडवा के पूरे गांव के जितने भी क्षेत्र की यहाँ की बेटी रोटी है, जब ये उत्सव यात्रा आ रही तो पूरे बाहर से यहाँ आ जाते हैं कि यहाँ वो कहाँ बाहर क्यों ना रहन दो, कोई नौकरी पे रहन दो, यहाँ का नागरिक, कोई बच्चा युवक कौन सी इस यात्रा में शामिल होता है। इसकी बहुत बड़ी उत्साह है, यहाँ के नागरिक बहुत है क्योंकि भगवान। यहाँ का प्रसाद जो है, प्रसाद कौन बनाते हैं? यहाँ के लोग बनाते कि बाहर से? सब मिलकर प्रसाद बनाते हैं। अन्नदान यहाँ सब लोग 7 दिन एक निष्ठा से अन्नदान करते हैं गाँव की नगरी में और वो भोजन परोसते, स्वयं सेवक की तरह परोसते, हर जो सेवा लगाई हो। और जो अन्नदान से कौन दे रहा है कोई पता नहीं। बाबा को जो भक्त कल इतना मान कीर्तन हुआ था, एक भक्त एक दिन का अन्नदान करता। आप बोले कि रोज ये 7 दिन में अलग अलग प्रसाद बनाया जाता है। रेगुलर का जो है आज का प्रसाद कितने भाविक भक्तों का प्रसाद बनाया गया? आज 10,000 पब्लिक का शीरा बनाई थी जलेबी, उसके साथ चपाती और दाल चावल बनाया रोज। कल हमारे इस भक्त ने, हरि जी मुंडे ने डोक महाराज जी का प्रोग्राम लिया था, कल उसने 8,000 पब्लिक को अन्नदान दिया। उनकी बहुत प्रसन्न आई महाराज जी की कल बहुत। तो ऐसे कई भक्त हैं कि एक दिन की एक तारीख लेने वाले यहाँ मांडवा में इस कालू बाबा के लिए उत्सुक रहते हैं कि अन्नदान के लिए सामने आते हैं कि हम एक दिन करेंगे एक कीर्तन की सेवा। तो कोई भक्त, कोई जो इसकी भावना से समर्पित करता हो भक्त, 1 रुपया से लेकर वो अपना हजारों रुपये तक दान कर सकता है। किती वर्षापासूनची ही परंपरा आहे यात्रेची? आता महाराजांनी सांगितलं 315 वर्षापासून यात्रेची परंपरा आहे गावामध्ये। सर्व लोक कष्टकरी या यात्रे उत्सवानिमित्त कोणीच कुठला असं। यापूर्वी जो यात्रा उत्सव होता तो कसा व्हायचा आणि आत्ताचा यात्रा उत्सव नेमका कसा आहे? दिवसाने दिवस आजूबाजू जे पंचक्रोशीत भाविक आहेत, आंध्रा, तेलंगणा, कर्नाटक, हे तिथून तर बरेच वर्ष लोक येतात इथं आणि इथं आज पंचक्रोशीत लोकांना सुद्धा विस्तारित व्हायला मंदिराचं जे आहे म्हणजे समजा प्रसाद महाप्रसाद लोक बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा लोक आहेत। महाराष्ट्रातलं आमच्या इथे वेगळं स्थान आहे काळूबाबामुळं। काय वाटतं किती संख्येमध्ये भाविक या ठिकाणी येत असतील? तरी 8-10 हजार लोक येतात आणि त्यांना अन्नदान दररोजच होत आहे।
तर पाहिलं तर हे ग्रामीण भागातलं हे मंदिर आहे. बाहेरून लोक आले, त्यांच्या जेवणाची, खाण्याची, इतर राहण्याची वगैरे व्यवस्था ती कशी असते बरं बाहेरून आलेल्या भाविक? प्रथम जय श्रीराम, काळभैरवा की जय हो. इथं आम्ही एक वर्षभर भक्ताची वाट बघत असतो. आजचा दिवस गेल्यानंतर आम्ही खरंच आनंदी, आम्ही कितीतरी भाग्यवान आहात का तर आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी काळूबाबांनी दिली. आम्ही प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचण्याची, त्यांना सोयीसुविधा देण्याचा खूप खूप प्रयत्न करतो. आम्ही सर्व गावकरी मिळून शिनी, चाहे त्या लहान असो मोठा असो, प्रत्येकाला एकच इच्छा असते की काळूबाबाच्या भक्ताची सेवा आपल्याच्यानं घडावी. आणि आम्ही ह्या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो आणि 8 दिवसापासून आम्ही तयारी करत असतो. इथं जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, पाठीमागं सभामंडप आहेत, ताईने दिलेला आहे, धनुभाऊनी दिलेला आहे, संजय भाऊनी दिलेला आहे. या सर्वांनी सभामंडप दिला आहे. तिथं पण आम्ही त्याची व्यवस्था केली तशी राहण्याची. जिल्हा परिषदेच्या काही शाळेच्या खोल्या आहेत, तलाठी कार्यालयाच्या काही आहेत. आम्ही सर्वजण देवस्थानाच्या खोल्या आहेत, तिथं राहण्याची सोय करतो. जेवणाची सोय करतो, राहण्याची सोय, पाण्याची सोय हे आम्ही करतो असं नाही. काळूबाबा प्रत्येकाला बुद्ध्या देतो आणि प्रत्येकजण आपापल्या परिणती सेवा उचलण्याचा प्रयत्न करतो. मंदिर जर पाहिला गेलं तर खूप मूर्ती कोरलेल्या आहेत या मंदिराच्या वरील शिखरावरती. हे मंदिर वगैरे कधी कधी तयार झालेलं आहे? जय श्रीराम, काळूबाबा की जय. हे परंपरा बरेच दिवसापासून दैवत चालू आहे. हे अन्नदान होणं, हे करणं, हे मला कळतंय तसं चालूच आहे. थोडं थोडं म्हणजे यापूर्वीचं मंदिर कसं होतं, एक 10 वर्षापूर्वीचं मंदिर कसं होतं आणि आत्ताचा बदल नेमकं काय झालं? हे देवाचं मंदिर छोटंसं होतं. आधी सोय नसल्यामुळं हे देव नदीच्या कडेला असल्यामुळं वाहत गेलते. तिथून पुन्हा वर आणले आम्ही आणि पुन्हा इथं स्थापना केल्यावर मग वरचीवर जागृती देवस्थान झाल्यावर वरचीवर ईदशिदी प्राप्त होली इथं. आणि आता खूप खूप अन्नदान चालू आहे. हे महाप्रसादाची चव जर बघितलं तर खूप आगळी वेगळी चव आम्हाला पाहायला मिळाली. हे रेग्युलरमध्ये असाच बनतो का काही? रेग्युलर बनतो. भात आणि सांबार ही अशी चव फक्त कर्नाटक आणि आंध्रामध्येच आपण बाहेर गेल्यानंतर भेटते. इतकं देवाचं एक हे आहे सत्व की प्रसाद म्हणजे असं की पोट भरून प्रसाद छान होतं. आणि बाहेरल्या भक्तासाठी आदरणीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री जे असताना एक 40 लाख रुपयाचा सभामंडप दिलेला आहे. त्याचं आता काम प्रगतीपथावर 50% काम चालू आहे. 2 मिनिट कॅमेरा पाहा तिकडे, कॅमेरा फिरवा तिकडे. असं हां, खूप चांगलं इथं भक्तासाठी दिवस अजून चांगलं होणार आहे. महाराज जी, ये जो है सात्विक भोजन जैसा मेरे को लगता है, सात्विक भोजन ये हर दिन का जो ये रहता है प्रसाद, ये सेम बनता है कि अलग बनता है? अलग अलग बनता है. जैसा कल बूंदी का जेवण था, गोड़, कोई केक बालूशाही, कोई चपाती, अलग अलग स्वाद. यहाँ भगवान का प्रसाद के रूप में जो भी कुछ भी बना दो, क्योंकि यहाँ इस बाबा कालू बाबा ने यहाँ मालपुआ बनाया था स्वयं उनके हाथ से. ये जगह पे कुछ भी बना दो, कुछ भी बना दो, प्रसाद उसका स्वाद आने वाला है. इसीलिए भक्त इस प्रसाद की, इस माटी को धूल लगाने के लिए दूर दूर से आते. केवल यहाँ भावना की, उनके एक माथे की तिलक लगाने के लिए आते कि हम साल में हम आएंगे, पवित्र हो जाएंगे. ये साल, इस साल की मार्गशीर्ष महीने, गीता में कहा भगवान ने स्वयं, महीनों में मार्गशीर्ष महीना, और ये दत्त जयंती के नाम से लोग तरस कर आते कि एक दिन बाबा के लिए देना. हम 2 दिन बाबा के लिए देंगे बाहर से, और यहाँ के गांव वाले तो धन्य है इस जो उसमें जन्म लिया और प्रसिद्धि हुई, उसको हम प्रणाम करते हैं इस मांडवा वासियों को. कल कुछ कार्यक्रम वगैरह होते कि यहाँ? कल भी रहेगा कुछ, यहाँ कुश्ती का और कबड्डी का खेलकूद रहेगा कल समारोपन में. सब गांव की नीचे से पंचकोशी के सब पहलवान आएंगे, वो भी प्रोग्राम रह जाएगा. आपके जैसे और भी महाराज होते हैं यहाँ सेवा करने के लिए? महाराज जी सब आए थे. कई महाराज आते, साधु संत आके दर्शन चले जाते, जैसे जैसे उनके समय अनुसार 7 दिन में दर्शन देकर जाते हैं. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर या ठिकाणच्या महाराजांच्या आणि ग्रामस्थांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आगळ्या वेगळ्या या ठिकाणी आल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदूत मीडिया, बीड, परळी.